नमस्कार मित्रांनो, फिल्मी ट्रेंड मराठी चॅनलवर आपलं स्वागत आहे। मित्रांनो, सोशल मीडियाचा वापर आता वेगवेगळ्या पद्धतीने करता येऊ लागला आहे। या माध्यमातून लोकांच्या अडचणी जाणून घेता येऊ लागल्या। अशाच माध्यमातून एका मराठी अभिनेत्याने तातडीची मदत मागितली आहे। लाखात एक आमचा दादा, मुलगी झाली हो या मालिकेत अभिनेता स्वप्नील पवार याने महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या होत्या। गेली अनेक वर्षे तो मराठी सृष्टीत काम करतो आहे, पण आता स्वप्नील त्याच्या चाहत्यांना मदत मागताना दिसत आहे। स्वप्नीलची आई सौ उज्ज्वला पवार या गेल्या 3 महिने पुण्यातील दीनानाथ हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत। त्यांना ब्रेन स्ट्रोक असल्याने 3 महिन्यात 10 सर्जरी करण्यात आल्या। आता एक मोठी सर्जरी करण्यासाठी 29 लाख रुपयांची त्याला गरज आहे। त्याच्या जवळ असलेले सगळे सेव्हिंग उपचारासाठी खर्च झाले। त्यामुळे आता सोशल मीडियावर त्याने एक पोस्ट शेअर करून मदत मागितली आहे। या पोस्टमध्ये तो आईचा फोटो शेअर करताना म्हणतो की मी स्वप्नील संजय पवार। खरं तर हा मेसेज लिहिण्याची वेळ कधी येईल असा स्वप्नात देखील विचार केला नव्हता, पण प्रश्न माझ्या आईच्या उपचारांचा आहे, म्हणून मी तुमच्याकडून मदतीची अपेक्षा करतोय। माझी आई सौ उज्ज्वला संजय पवार ही गेले 3 महिने हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे। तिच्यावर ब्रेन स्ट्रोक या आजारावर उपचार सुरू आहेत। सध्या ती दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये पुणे येथे उपचार घेत असून या 3 महिन्यांमध्ये तिच्यावर वेगवेगळ्या अशा 10 सर्जरी झाल्या आहेत, ज्याचा खर्च जवळपास 29 लाख रुपये झाला आहे। कुठलाही हेल्थ इन्शुरन्स नसल्याने उपचारासाठी लागणारा खर्च सेव्हिंग मधून केला आहे। तुम्हाला शक्य होईल तितकी मदत करा, असे म्हणत स्वप्नीलने त्याच्या या पोस्टमध्ये अकाउंट डिटेल्स दिले आहेत। स्वप्नीलच्या या पोस्ट नंतर मराठी सृष्टीतील त्याची मित्रमंडळी मदतीसाठी पुढे सरसावली आहे। गुगल पे वर लिमिट्स असल्याने काहींना इच्छा असूनही त्याच्यापर्यंत ही मदत पोहोचत नव्हती, तेव्हा स्वप्नीलने आता त्याचा बँकेचा अकाउंट नंबर शेअर केला आहे। या मदतीसाठी स्वप्नीलने त्यांचे आभार देखील मानले आहे। मित्रांनो, मनोरंजन विश्वातील ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला नक्की प्रेस करा। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।